दुष्काळ सदृश परिस्थिती आहे। एकीकडे शेतमालाला भाव नाही, दुसरीकडे कर्ज थकलेलं आहे, फसवी कर्जमाफी योजना आणलेली आहे आणि अशात आता दुष्काळाच्या पुढे सावटामध्ये जात असताना सरकार मात्र हे झोपलेलं आहे। राम मंदिरामध्ये चोरी सुरू आहे, पेपर फुटीचे मोठे प्रकरण एकामागे येत आहेत, परीक्षा आहेत मात्र पेपर फुटी आहे, डिग्री आहे मात्र रोजगार नाही आणि अशा या सरकारला कुंभकर्णात झोपेतून जागा करण्याच्या अनुषंगानं सातत्यानं काँग्रेस पक्ष 2 महिन्यापासून आंदोलनात्मक भूमिका घेतलेली आहे आणि काँग्रेस आंदोलन करत असताना मित्रपक्ष या नात्यानं महाविकास आघाडी आणि इतर शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये देखील प्रत्येक ठिकाणी काँग्रेस हा रस्त्यावर उतरलेला आहे आणि याच्यामध्ये आमचा सहभाग आहे। या सरकारला जागा केल्याशिवाय आमचं आंदोलन थांबणार नाही ही राहुल गांधींची जी असणारी भूमिका आहे त्या भूमिकेला महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही प्रतिसाद दिला। मात्र महिनाभराच्या आतच रस्त्यावर उतरलं। जे सरकार सातत्याने खोटं बोलतं, दरवर्षी 2 कोटी रोजगार देऊ 2014 साली सांगितलं, शेतकरी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख पडतील ते सांगितलं आणि तिथपासून तर 100 स्मार्ट विलेजपर्यंत स्मार्ट सिटीपर्यंत त्यांच्या थप्पा मारून झालेला आहे आणि लाडक्या बहिणीला 1,500 चे 2,500 करू म्हटलं तेही केलं नाही आणि संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली होती। त्यामुळे सरकार मुळात खोटारड आहे आणि लोकशाही मूल्यावर त्यांचा कुठलाही विश्वास नाही। संसदेमध्ये देशाचे संरक्षण मंत्री म्हणतात की ऑपरेशन सिंदूरमध्ये एकही मृत्यू झाला नाही, मात्र तिथली मृत्यू झाल्याची बातमी समोर येत असताना त्याही ठिकाणी खोटं बोललं जातं, रामाच्या मंदिरातही खोटं बोललं जातं। त्यामुळे खोटारड सरकार आहे आणि यांच्यावर आता काडी मात्र भारताच्या नागरिकांचा विश्वास राहिलेला नाही। पेपर फुटी हा यांचा धंदा आहे, त्यामुळे व्यापमपेक्षाही मोठा घोटाळा या काळात झालेला आहे आणि नीटची परीक्षेचा पेपर हा पहिल्यांदा फुटला नाही तर तो 71 वेळेस फुटलेला आहे आणि याही परीक्षेमध्ये 15-15 लाख रुपये आधीच घेतले गेले होते। प्रत्येक परीक्षेमध्ये पेपर फुटी होत आहे आणि सरकार नावाचं व्यवस्था नावाचं कुठलंही आता यंत्रणाही अस्तित्वात नाही, हेच या उदाहरणातून आपल्याला सगळ्यांना दिसतं। वेगळ्या पण महाविकास आघाडीच्या दृष्टीनं महत्वाचा प्रश्न आहे, निवडणूक आहे, तुमचे महाविकास आघाडीचे नेते अंबादास हे महायुतीच्या नेत्यांच्या व्यासपीठावर दिसत आहेत, त्यांच्यासोबत प्रचार करतायत, दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांवर हल्लाबोली सुरू आहे, त्यांचं काय म्हणावं या भूमिकेबाबत? याची काही आवश्यकता नाही। महाविकास आघाडी टिकवायची असेल तर सर्वांनी सामूहिक प्रयत्न त्या अनुषंगानं असायला हवे आणि या संदर्भामध्ये त्यांनी त्यांच्या पक्षाशी चर्चा केली होती का, आमच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा केली होती का, या संदर्भामध्ये मी याची माहिती दिली। शिक्षण नेत्यांचं असं म्हणणं आहे की ते अर्ज आमच्याकडनं भरणार होते, सही केलेली आणि महायुतीच्या डेऱ्यामध्ये उभाटाच्या नेत्यांशी आणि आमच्या स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करून या संदर्भामध्ये मी जरूर आपल्यापुढे या संदर्भात मी टिप्पणी करेल। मात्र असे प्रसंग येऊ नयेत महाविकास आघाडीमध्ये ही मात्र अभिलाषा या निमित्ताने व्यक्त होते। एक प्रश्न असा आहे की ते आरटीओ विदर्भातले यात अनेक व्हिडिओ येत आहे, ऑडिओ व्हिडिओ येत आहे, निलंबित आणि रिटायर अधिकारी चालतात। राज्याचा संपूर्ण तिजोरीवर डल्ला एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री मारत आहेत। तर जे मंत्री आहेत हे सर्व मंत्री त्या आपल्या विभागाची बदल्यांच्या माध्यमातून कुंभळ भरत आहेत, तर तिसरीकडे पालकमंत्री जे आहेत ते स्थानिक विकास निधी विकत आहेत आणि सरकारमधले आमदार जे आहेत हे आपापल्या भागातून खंडणी वसूल करत आहेत। अशी अलिबाबावर चालित चोरची गँग जी आहे ती महाराष्ट्रात सक्रिय आहे।